राज्य शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिलं जातं. या मध्यान्ह भोजनामध्ये पोषक तत्वांचा समावेश असावा असा दंडक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या पोषण आहारातून अंडी गायब झाली आहेत. या पोषण आहारातील अंड्यांसाठी वर्षाला 50 कोटींची तरतूद करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला अंडी पाठवून अनोखा निश्चित केला आहे. मध्यान्ह भोजन योजना ही भारतातील शालेय भोजन कार्यक्रम आहे. या योजनेअंतर्गत सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत जेवण दिलं जातं. या योजनेचे उद्दिष्ट शाळेतील विद्यार्थ्यांची पोषण स्थिती सुधारणं असून 15 ऑगस्ट 1995 पासून या योजनेचा प्रारंभ झाला. नोव्हेंबर 2024 मध्ये राज्याच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून 1 दिवस अंडी देण्यात येणार आहेत. जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना केळी दिली जाणार आहेत. या निर्णयानुसार शालेय विद्यार्थ्यांना बुधवारी आणि शुक्रवारी उकडलेलं अंड अथवा अंडा पुलाव, बिर्याणी अशा स्वरूपात आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता त्यासाठी वर्षाला 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यास सरकार असमर्थ असल्याने अंडी मिष्टान्न देण्यात येत नाहीत. त्याचा निषेध करण्यासाठी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता घाग, महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांची भेट घेऊन त्यांना अंडी दिली. ही अंडी राज्य सरकारला पाठवण्यात यावीत असंही त्यांनी यावेळी सांगितलं. आव्हाड साहेबांनी आता मला निवेदन दिलेलं आहे. या निवेदनात परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये मी महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद या दोन्ही यंत्रणांना त्यांच्याकडून माहिती सध्या परिस्थितीमध्ये म्हणजे अंडी दिली जात आहे. अंगणवाडी ते आज POनी एक ठिकाणी जाऊन व्हेरिफिकेशन केलं तर दिली जात आहे. मात्र आमदार महोदयांनी निवेदन दिलेलं आहे. ते निवेदन शासनापर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने मी ते निवेदन शासनापर्यंत पोहोचवतो. अशी बातमी हाती आली आहे. 24 लाख विद्यार्थ्यांना खिचडी आणि पौष्टिक आहार दिला जायचं ते अचानक बंद करण्यात आलेलं आहे. गरिबाच्या घरातल्या पोरांना पौष्टिक आहार मिळत नाही, खास करून म्हणजेच प्रोटीन मिळत नाही आणि त्यांच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो, त्यांच्या वाढीवर परिणाम होतो. प्रोटीन हे फक्त शारीरिक वाढीस कारणीभूत ठरत नाही तर इव्हन त्यांच्या मेंटल हेल्थ. अशा परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यात अंडी बंद करावी हे दुर्दैवी आहे. एकीकडे आपण करोडो कराचे आंतरराष्ट्रीय करार करून आलो आणि स्वतःच्या घरात अंडी बाकी ते काय ते बंद करून टाकायचं. आता काय महाराष्ट्रात फक्त बोनविटा खाणाऱ्या पोरांनी जगायचं का? दुधात बोनविटा पोरात टाकून सकाळी पिणाऱ्या पोरांचाच महाराष्ट्र आहे का? गरिबांचा हा महाराष्ट्र नाही का? मायबाप सरकार हात काढून घेणार आहे का? या पोरांच्या आरोग्यावर परिणाम होईल असं ह्या महाराष्ट्र राज्याची भूमिका आहे का? आणि म्हणून आपण ही योजना सुरू करावी. आणि जी आमच्या मनात दाट शंका आहे ती म्हणजे BJP शासित मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि आता महाराष्ट्र यांनी अंडी बंद केली. आणि त्याचबरोबर दक्षिणेतली जी राज्य कर्नाटका, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ यांनी अंड्यांचं प्रमाण वाढवलं. हा कुठेतरी छुपा अजेंडा तर आपण नाही ना मनुवादाचा. कारण का महाराष्ट्रामध्ये एक कळत नकळत युद्ध सुरूच आहे. मांसाहार विरुद्ध शाकाहार आणि शाकाहारी समाज संख्येने कमी आहे. आज 90% महाराष्ट्रातील लोक परंपरेत मांसाहारी, पण शाकाहारी लोकांचं वजन जास्त असतं, राजकीय, शासकीय. त्यामुळे अंड्यांवरती तेव्हा शासनाने हे मांसाहारी, शाकाहारी हे सगळं बंद करावं आणि ज्याच्यातनं विटॅमिन्स, प्रोटीन्स सगळं जे मिळतं ते अन्न सुरू करावं. आणि त्याला जगभरातनं तज्ज्ञ सांगतात अंडासारखा पर्याय. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना
महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. मान्सूनपूर्व कामे वेळेत व्हावी व सर्व यंत्रणांचा परस्पर संबंध असावा यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विभागांची बैठक आयुक्त दालनामध्ये आयोजित केली होती. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रस्त्यांची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत. तसेच खड्डे पडण्याची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पाहणी करून सर्व कामे 30 एप्रिलपर्यंत करावीत. त्याचप्रमाणे मान्सून कालावधीत काही कारणास्तव खड्डे पडले तर ते तात्काळ दुरुस्त करण्यासाठी यंत्रणा सज्ज असेल तर या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या आहेत. या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रुडे, वाहतूक विभाग, मेट्रो प्राधिकरण, MMRDA इत्यादी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महापालिका कार्यक्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांसंदर्भात नियोजन समितीच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये या सूचना देण्यात आल्या. त्या अनुषंगाने सर्व प्राधिकरणाने आपल्या अखत्यारीत कामं युद्धपातळीवरती पूर्ण करावीत, जेणेकरून पावसाळ्यात कोणत्याही समस्येला नागरिकांना सामोरे जावं लागणार नाही या दृष्टीने राहावं असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. इमारत बांधकाम, टाउनशिप आणि नागरी प्रादेशिक विकास प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण व वन आणि हवामान बदल मंत्रालयाने 29 जानेवारी 2025 रोजी एक अधिसूचना जारी करून दिलासा दिला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर व राज्यातील अनेक शहरांमध्ये अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान आणि MIDCच्या 5 किलोमीटर परिघातील 20,000 चौरस मीटर ते 1,50,000 चौरस मीटर बिल्टअप विकास क्षेत्र असलेल्या प्रकल्पांना आता राज्य शासनाच्या पर्यावरण संनियंत्रण समितीकडून बांधकाम परवानग्या मिळणं सोयीचं होणार आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी यासाठी केंद्रीय पातळीवरती केलेल्या पाठपुराव्यामुळे ही अधिसूचना निघाली आहे. ऑगस्ट 2024 साली राष्ट्रीय हरित लवादाच्या एका निर्णयामुळे अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान आणि MIDCच्या 5 किलोमीटर परिघातील 20,000 चौरस मीटर ते 1,50,000 चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या बांधकाम प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या परवानग्या घेणं आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. मात्र या निर्णयाबाबत संदिग्धता असल्याने गेली 6 महिने राज्यातील अनेक बांधकाम विकास प्रकल्प रखडले होते. खासदार नरेश म्हस्के, शिवसेना, नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधत मार्ग काढण्याची विनंती केली. या निर्णयामुळे ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, मुंबई राज्यातील अनेक शहरातील बांधकाम विकास नागरी प्रकल्प मार्गी लागणार आहेत. या निर्णयामुळे केवळ विकासकांना दिलासा मिळाला नसून अनेक प्लांट खरेदीधारक, पुनर्विकास प्रकल्पातील रहिवासी यांचाही फायदा होणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. ठाण्यातील शिवचैतन्य मित्रमंडळाच्या वतीने श्री सिद्धिविनायक मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त महाकुंभाभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता. अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात गृह व महसूल राज्यमंत्री गणेश कदम यांनी उपस्थिती दर्शवित गणरायाचं दर्शन घेतलं. या निमित्ताने महाकुंभ यात्रेची सुरुवात गणेश चौक, शिवाजीनगर, वाघळी स्ट्रीट येथून झाली. यात्रेमध्ये हजारो भक्त, आध्यात्मिक संत, कीर्तनकार सहभागी झाले होते. टाळ मृदुंगाच्या गजरात, दिंडीच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात ही यात्रा पार पडली. यामध्ये दाक्षिणात्य वाद्यवृंदाचं पथक, भजनी मंडळं, त्याचबरोबर पारंपरिक वेशभूषा धारण करून अनेक महिला डोक्यावरती कलश घेऊन यामध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळाल्या. तसेच ढोल ताशक पथक देखील या ठिकाणी होतं.
अशा प्रकारे भव्य अशी यात्रा या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिल्यांदाच मागी गणेशोत्सवानिमित्त येथे येण्याचा योग आला. तर आमच्या पक्षाचे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी हा उत्सव सुरू केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरती एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र पुढे नेत आहेत. ठाणेकरांचे प्रेम नेहमीच आमच्यासोबत आहे. अक्षय शिंदे प्रकरणात मंत्री योगेश कदम आणि मंत्री संजय शिरसाट यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे, अशी प्रतिक्रिया देताना यावेळी मंत्री कदम म्हणाले, आम्हाला मिळालेल्या लीगल नोटीसला कायदेशीर पद्धतीने उत्तर दिलं जाईल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. एकदा चालू केलं ना साहेब, एक मिनिट साहेब 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 नाही, माझं आज खरं तर पहिल्यांदाच या गणेशोत्सवाच्या निमित्ताने येणं होत आहे. शिवसेनेचे आमचे सचिव संजयजी मोरे यांनी अतिशय चांगला उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी हाती घेतला आहे. विशेषतः कधी कधी आपण देवपण करत असताना आपण हिंदू शास्त्र आपण थोडासा विसर व्हायला होतो, परंतु ज्यावेळेला आपण प्राणप्रतिष्ठा आपण गणरायाची करतो त्यानंतर शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की 12 वर्षाने आपण एकदा तरी पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठा करायची असते. आपण जेव्हा परमेश्वराकडे आशीर्वाद मागतो त्यावेळेला आपल्यामधले नकारात्मक जे भाव असतात आपण ते देवाला आपण देत असतो आणि गणरायाच्या पोटात घेत असतो. आणि म्हणून पुन्हा एकदा गणरायाची ऊर्जा पुनर्जीवित व्हावी ह्यासाठी शास्त्रामध्ये दर 12 वर्षाने अशी पूजा करायची जी एक प्रथा आहे. मला वाटतं ती प्रथा संजयजी मोरे यांनी जिवंत ठेवली आहे. खऱ्या अर्थाने मला वाटतं बाळासाहेबांचं एक सच्चा शिवसैनिक, सच्चा हिंदुत्व काय असतं त्याचं पुन्हा एकदा मला तिथं उदाहरण पाहायला मिळालंय. आणि म्हणून मला वाटतं त्यांचं मनापासून मी आज कौतुक करतोय. आणि शेवटी या शिवसेना परिवारामुळेच माझ्यासारख्या तरुणाला आज मंत्रिपद मिळालेलं आहे. आणि म्हणून नक्कीच सगळ्यांचे आशीर्वाद हे मला मिळावेत हा देखील छोटा स्वार्थ घेऊन आज मी इथे आलोय. शेवटी वंदनीय बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन संभाजी शिंदे साहेब आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड मेहनत घेतात, काम करतायत, विकास करतायत आणि त्यांना साथ द्यायला ठाणेकर देखील कधीच कमी पडले नाहीत. आणि त्या ठाणेकरांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाल्यानं आमच्यामध्ये नेहमीच वेगळा उत्साह असतो आणि नक्कीच त्या उत्साहामुळे आज मी इथे आलोय. गोरगरीब रुग्णांना खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उच्च दर्जाचे मोफत उपचार मिळावे यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी रुग्णालयांकडून शिधापत्रिका अथवा शिधावाटप कार्यालयातून दखल घेणे आवश्यक आहे. हा दाखला घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना उंबरठे झिजवावे लागू नयेत यासाठी ठाणे शिधावाटप विभाग सरसावला आहे. वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक दाखल्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी अर्ज केल्यास तात्काळ त्यांना दाखले देण्यात येत आहेत. त्यानुसार मागील काही 8 महिन्यामध्ये 168 जणांना शासकीय दाखले देण्यात आले असल्याची माहिती शिधावाटप विभागाने दिली आहे. अनेकदा गोरगरीब रुग्णांना आकस्मिक उद्भवणारे आजार, हृदयविकार, किडनी विकार, कॅन्सर, हाडांच्या शस्त्रक्रिया, दुर्धर आजारांवरती उपचाराकरिता होणारा खर्च हा न पेलवणारा असतो. त्यामुळे योग्य उपचाराअभावी रुग्णांचाच मृत्यू होत असतो. ही बाब लक्षात घेऊन शासनाने गोरगरीब जनतेला उत्तम व चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी शासन स्तरावरती विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्यानुसार महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत अनेक दुर्धर आजारांवरती मोफत व उच्च दर्जाचे उपचार रुग्णाला मिळत आहेत. यामुळे ही योजना रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. असं असलं तरी अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांकडे सरकारी अथवा खाजगी रुग्णालयांकडून शिधापत्रिकेची मागणी करण्यात येत असते. दरम्यान ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये 41 शिधावाटप कार्यालय आहेत. या कार्यालयात शिधावाटप अधिकारी सु. रा. डुमरे यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मदतीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याच दिवशी दाखला देण्याचे कटाक्षाने नियम पाळण्याच्या सूचना केल्या आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे दाखले आपल्याकडे जेव्हापासून ही योजना कार्यान्वित झालेली आहे, याच्या आधी या योजनेला राजीव गांधी योजना नाव होतं, त्यानंतर त्याचं नामकरण महात्मा फुले योजनेमध्ये झालेलं आहे. म्हणजे हे दाखले आपण पूर्वीपासूनच देतो आहे आणि ह्या दाखल्याकरिता
आपल्याकडे शिधापत्रिकेचा ऑनलाईन नोंदी आपण घेतो. ज्या शिधापत्रिकेच्या ऑनलाईन नोंदी झालेल्या नाहीत अशा शिधापत्रिकाधारकांना कार्यालयात येऊन या योजनेचं प्रमाणपत्र घ्यावे लागतं. कधी कधी त्यांच्या शिधापत्रिका पण खराब असतात, प्रिंटिंग नंबर बरोबर दिसत नाही, म्हणून सुद्धा ते एक्सेप्ट करत नाहीत वैद्यकीय अधिकारी, आणि त्याकरिता हे लोक आपल्याकडे दाखले मागायलाही येतात. तर या लोकांना, कारण हे लोक गरजू असतात, हॉस्पिटलमध्ये गरीब असतात, हॉस्पिटलमध्ये यांच्यावर लवकरात लवकर उपचार व्हावेत, म्हणून यांना आपण प्राधान्याने त्याच दिवशी लवकरात लवकर तासाभरातच दाखले देतो. ते दाखले देण्याकरिता आपण त्यांच्याकडून एक अर्ज घेतो, शिधापत्रिकेची छायांकित प्रत, आधार कार्डाची छायांकित प्रत आणि हॉस्पिटलने काय क्युरी काढलेली आहे त्यासंबंधी ते हॉस्पिटलवाले एक दाखला देतात. तो दाखला आपण त्यांच्याकडून घेतो आणि लवकरात लवकर अभिलेखतापासून आपण त्यांना महात्मा फुले योजनेचा दाखला देतो. मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये आपण जवळजवळ 196 दाखले अशा प्रकारचे वितरित केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे जानेवारी महिन्यातही इतकेच दाखले 200च्या जवळजवळ जातील आणि ही दरमहा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. नागरिकांना तर यापूर्वीही मी वारंवार कॅम्प लावलेले आहेत, रिक्षा फिरवून याच्या बाबतीत आपण आवाहन केलेलं आहे. शासन स्तरावरून EKYC, मोबाईल सीडिंग आणि इष्टांकपूर्ती ह्या योजना आपल्या चालूच आहेत आणि त्या लवकरात लवकर आपल्याला पूर्णत्वास न्यायच्या आहेत. या कार्यालयाची EKYC 75% पूर्ण झालेली आहे. उरलेले 25% नागरिक जरा असहकार्य करीत असल्यामुळे ते काम लवकर होत नाही आहे. तर याबद्दल मी नागरिकांना जाहीर आवाहन करू इच्छिते की त्यांनी त्यांच्या दुकानात, जवळच्या कोणत्याही दुकानात जाऊन स्वतःच्या राहिलेल्या मेंबर्सची EKYC करून घ्यावी. ह्या EKYC करून घेत असताना आमच्या असंही लक्षात आलेलं आहे की बरेच शिधापत्रिकाधारकांमधील जे काही मेंबर्स असतील त्या मेंबर्सचे कोणाचे लग्न झालेले आहेत, कोणी मृत्यू झालेले आहेत, काही स्थलांतरित झालेले आहेत. तर नागरिकांनी ती नावं कार्यालयात येऊन कमी करून घ्यायला पाहिजे फॉर्म भरून, तर त्यांनी ते केलेलं नाही. तर अशा नागरिकांनी पुन्हा कार्यालयात यावं, ते नावं कमी करून घ्यावीत. दुकानदारांना सुद्धा सांगावं, त्यांनी त्या लिस्ट द्याव्यात, तर आम्ही ते नावं ऑनलाईन कमी करून घेऊ आणि शासनाला पर्यायाने जनतेला पण त्याचा फायदा होईल, इतर गरजू लोकांना त्याचा लाभ आपल्याला देता येईल.